सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापल्या पक्षाला मजबूत करणं आणि निवडणुकीवर लक्ष केंद्रित करणं हे सगळ्याच पक्षात सुरू आहे। पण त्यातच एक महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जशी गळती लागली आहे तशी गळती राष्ट्रवादी काँग्रेसलाही लागली आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। अजित पवार गटातले माजलगावचे डक हे भाजपच्या वाटेवर आहेत, तर त्यातच साताऱ्यातलं राजकारण आता ढवळून निघणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पश्चिम महाराष्ट्रातलं आणखी एक प्रभावशाली नेतृत्व म्हणजेच माजी सार्वजनिक बांधकाम विकास मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव आणि शरद पवारांचे निकटवर्तीय सत्यजित पाटणकर लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। भविष्यातील राजकीय दिशादर्शक ठरणारा या निर्णयासाठी 26 मे रोजी म्हणजे आज पाटणकर त्यांच्या गटाची एक महत्त्वाची बैठक घेणार आहे आणि या बैठकीत भाजप प्रवेशावर त्यांचा अंतिम निर्णय ते घेणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। सातारा जिल्ह्यातील पाटण मध्ये गेले अनेक दशकं देसाई आणि पाटणकर या घराण्याचं वर्चस्व आहे। मात्र 2024च्या निवडणुकीतही पाटणकरांना तिसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर त्यांच्या गटाचं राजकीय भवितव्य धूसर झालं। या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींपूर्वी मजबूत राजकीय पकड मिळवण्याचा पाटणकर गटाचा प्रयत्न असल्याचंही बोललं जातं। विशेष म्हणजे तालुक्यातील पंचायत समितीमध्ये सध्या पाटणकर गटाची सत्ता आहे, त्यामुळे पक्षांतराचा निर्णय आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाचा आणि प्रभावी ठरू शकतो।